रामराम मंडळी, मी आता काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ केला होता की टोमॅटोचे बाजारभाव काही दिवसांना वाढणार आहेत आणि त्याच्यावर बऱ्याचशा कमेंट्स आल्यात. शेतकरी म्हणताय सर 200-150 रुपये आले. आता काही तर सर म्हणत नाही आहेत, हे करू नका, शेतकऱ्यांना फसू नका, चुकीचं बोलू नका. तर काही प्रिडिक्शन असतात, त्या प्रिडिक्शन अंतर्गतच मी सांगितलं होतं की टोमॅटोचे बाजारभाव का वाढणार आहे. त्याच्यामध्ये पहिलं प्रिडिक्शन होतं की पाऊस चालू होता, मालाची डिमांड नाही, मालाची डिमांड नसल्यामुळं मार्केट पडलंय. तुम्ही साहजिक आहे की पावसाळ्यामध्ये तुम्ही टोमॅटो खरेदी करू शकणार नाही, पूर परिस्थिती होती. तुम्ही उत्तर भारतामध्ये पहा, पंजाब, हरियाणा या भागामध्ये जो आपला टोमॅटो खपतो तो टोमॅटो थांबला होता. त्याच्यानंतर जो एक्सपोर्ट आहे हा बऱ्यापैकी थांबला होता, म्हणजे मालाची खपत. त्याच्यानंतर गणपती आले, गणपतीमध्ये मालाची खपत कमी झाली. थोडा जो कर्नाटकचा भाग होता तिथून मालाची सप्लाय चालू आहे. आता ही गोष्ट मिटिगेट होणार, म्हणजे हळूहळू कमी होणार. नाशिक पट्ट्यातून माल चालू होणार आहे, पण कर्नाटकाचा माल कमी होईल 100%. आणि डिमांड वाढणार म्हणून मी म्हटलं होतं शेतकऱ्यांना की आपल्याला 1000 पार तरी होणार क्रेट. आणि काय असतो विषय, आपणही शेतकरी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना फसवणूक तर काही नसते. ज्यांचा आता हा जो क्रॉप स्टँड आहे, आता आमच्या सासऱ्यांचा क्रॉप स्टँड आहे. आता मला वाटतं का यांचं नुकसान व्हावं म्हणून यांचा टोमॅटो फ्रीमध्ये जावा, एवढी मेहनत घेऊन आम्ही हा प्लॉट बसवला आहे. तुम्ही बघू शकता, आम्ही जुन्या प्लॉटवरच हा प्लॉट बसवला आहे. 62-42 इथे लागवडच उन्हाळ्यातली, स्ट्रक्चर काढलं नाही, हिच्यावरून तुम्हाला ओळखा येईल. तर त्यामुळे 1000 रुपये पार होणार. थोडे वेळ कमी, म्हणजे भलेही 1000 लवकर होणार नाही, पण 500-600 रुपये तरी होणार. कारण मी जे फॅक्टर सांगितले ते फॅक्टर त्याला कारणीभूत होते, त्यामुळे आपले बाजारभाव पडले होते. आता ते हळूहळू वाढतील, थोडा वेळ लागेल. आता 150-200 पर्यंत आलं होतं क्रेट, मग बघा तुम्ही 10-15 दिवसामध्ये वाढायला सुरुवात होईल. आणि ऑक्टोबरमध्ये आपल्याला मालाला बऱ्यापैकी भाव भेटेल. त्यामुळं जर तुम्ही प्लॉट असेल तुमचे असे रेडी, तर तेच जगवा. आता तसंही आपला ऑलरेडी खर्च झाला. माझं म्हणणं असतं, हत्ती गेला शेपूट राहिला, आणि प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. जर तुमची क्रॉप स्टँडिंग झाले, तुम्ही ऑलरेडी प्लॉट लावून ठेवले, तर मग होईल तर थोडंफार नुकसान होईल. ती गोष्ट आपल्याला टोमॅटो पिकामध्ये रिस्क असते, ती रिस्क घ्यायची आपण शिकायला पाहिजे. माझं तेच म्हणणं असतं, जर रिस्क घेतली तो इश्क आहे, तेव्हा आपले टोमॅटोचे पैसे होणार. आणि नाही जरी झाले तर पुढच्या खेपेला होणार. त्यामुळे तो व्हिडिओ मी केला होता, आणि तो काही मला चुकीचं उद्दिष्ट नव्हतं माझं शेतकऱ्यांचं नुकसान व्हावं म्हणून. पण असो, तरीही माझी गॅरंटी, तरीही माझ्या मनात वाटते की होणारच. ते जे फॅक्टर दुरुस्त झाले तर टोमॅटोला भाव भेटणारच. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नवीन माहितीसाठी चॅनलला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये. हा प्लॉट आवडला तर या प्लॉटबद्दल कमेंट करा, कसा वाटला तुम्हाला. तर धन्यवाद मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.